ऊर्जा निर्माण करू। भारत माता की जय। दोन्ही हात वर करून मुठे करून विजयाची मूठ आपल्याला बांधायची आणि पंतप्रधान मोदींना परत एकदा पंतप्रधान करायचं। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। आजच्या देशामध्ये राहतो। आज या खासदार सुधाकर श्रृंगारे साहेबांच्या प्रचारात कॉर्नर बैठकीला उपस्थित आपले ज्येष्ठ मार्गदर्शक त्या भागातले आमचे नेते गुंडराव काकाजी, निवडणूक प्रमुख दगडूजी साळुंके साहेब, आपले संघटन सरचिटणीस जिल्ह्याचे आमचे संजय जोरवे, उपाध्यक्ष संजय गांधीचे अध्यक्ष मंगळाचं, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिंदेगड साहेब, शिंदेगड शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुधीरजी पाटील साहेब, तालुका अध्यक्ष आमचे कुमोजी लोबे, कालिदासजी पाटील, गौरचे निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रोहितजी पाटील, आपले निलंगा कृषी उत्पन्नाचे दुसरे संचालक माजी सरपंच चंद्रराव समोरची, नेतृत्वचे मालक विजय देशमुख, ह्या गावातले नेते, जिल्हा परिषदचे जे त्या सर्कलचे प्रमुख अशोकजी शिंदे, आपल्या गावाचे प्रथम नागरिक आणि ज्यांनी कार्यक्रम घेण्यासाठी अतिशय तळमळीने प्रयत्न केले असे आमचे स्नेही गावाचे प्रथम नागरिक विशाल वाडीकर, आपले बूथ प्रमुख मनोजी वाडीकर आणि ज्यांनी धावपळ सारखं नेहमी हातात आता बसा म्हणलं तरी बसत नाही शिंदे, आमचे पत्रकार मित्र रमेशजी शिंदे, उपस्थित सर्व वडीलधारी, माझ्या माय माऊली व माझ्या तरुण मित्रांनो, आज मुगावमध्ये यायचं कारण म्हणजे नेहमी मुगाव लोकसभेमध्ये खारीचा वाटा उचलतो, पण आज आल्यानंतर अतिशय आनंद होतो। आपल्या उपस्थितीनं हे दिसून येतंय की ह्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुगाव खारीचा नाही तर सिंहाचा वाटा होतो। चेअरमन साहेबांनी उल्लेख केला, मंगळा साहेबांनी उल्लेख केला, पहिलं काय काय अडी अडचणी होत्या, नेहमी 100-200 मायनस व्हायचे आणि आपले जे विचाराचे माणसं होते ते कुठंतरी कमी पडत होते आणि त्यांना पाठबळ नव्हतं। त्याच्यामुळं इच्छा असून सुद्धा मोदीचे पंतप्रधान व्हायचे, पण आजूबाजूला फटाकडे फोडायचे, पण ह्या गावात फटाकडे फोडायचे। पण ह्या वेळेस मला खात्री आहे मोदीजी जेव्हा 4 जूनला निकाल लागल आणि 5 जूनला शपथविधी घेईल तर निलंगा तालुक्यात सर्वात जास्त फटाकडे फोडणारं जर कुठलं गाव असेल ते मुगाव। त्याचं कारण इथलं हे आहे की आपण एक ऐतिहासिक बदल गेल्या काळात केला। एक सक्षम ग्रामपंचायत, एक सक्षम नेतृत्व आपल्या ग्रामपंचायत सरपंच आणि त्याच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून उभा केला। अतिशय तळमळीनं, अतिशय पोटतिडकीनं प्रत्येक योजना, प्रत्येक निधी गावात कसा येईल त्याच्यासाठी नेहमी ते प्रयत्नशील असतात। अशोक शिंदे मोठे मोठे काम घेऊन नेहमी भैयाचा भिया झालं नाही, ते झालं नाही, ते त्यांना सहकार्य करत असतात। आमचे सतीशजी कोळेकर असतील, संजय रक्षाटे असतील व त्यांचे सर्व सहकारी असतील, हे सर्वजण प्रयत्नशील असतात। पण मित्रांनो, जसं ही निवडणूक ग्रामपंचायतची महत्त्वाची वाटते, जसं पंचायत समितीची महत्त्वाची वाटते, जिल्हा परिषदची महत्त्वाची वाटते, विधानसभाची महत्त्वाची वाटते, त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणजे ही लोकसभाची निवडणूक आहे। ही देशाची निवडणूक आहे, देशाला दिशा देण्याची निवडणूक आहे, दृष्टिकोन देण्याची निवडणूक आहे, दृष्टी देण्याची निवडणूक आहे। आणि आपले पंतप्रधान जेव्हा 75 वर्ष देशाला झाले आणि पुढचे 100 वर्षात आपण पदार्पण करतोय, ते पंतप्रधान ह्या निवडणुकीमध्ये परत एकदा पंतप्रधान करण्याची ही निवडणूक आहे। मित्रांनो, गेल्या 10 वर्षामध्ये एक काळ माननीय मोदीजीने हे केला, पण ह्या 2024 मध्ये देशाचा एक नवीन अध्याय उभा करण्याचं काम माननीय मोदीजींच्या नेतृत्वात होणार। या देशामध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक भाव जपण्याचं काम माननीय मोदीजींच्या काळात झालेलं आहे। अनेक वर्ष लागले, राम मंदिर सारखा हा विषय मार्गी कोण लावत होता, पण त्याला एक कणखर दमदार नेतृत्व लागत होतं। जे आपले भाव होते ते परत एकदा रामलल्लाची तिथं मूर्ती स्थापना करून गेल्या 22 जानेवारीला राम मंदिरचं एक भव्य मंदिर तिथं अयोध्यामध्ये स्थापना करायची त्यांनी धाडस दाखवलं आणि त्याचा आपण सर्वांनी त्या दिवशी साजरा केला। प्रत्येक गाव यांनी साजरा केला। कालिदास पाटील होते, त्यांनी
आपले निटरूचे सर्वात चांगलं म्हणजे गाव, प्रत्येक गावामध्ये काय प्रसाद वाटला, इथं पण कार्यक्रम झाले. असे सर्व गोष्टी घडत असताना गेल्या काळामध्ये जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले, मित्रांनो आवर्जून त्याचा उल्लेख करू वाटतं की जेव्हा पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान 65 वर्षानंतर एक गरीब माणूस पंतप्रधान झाल्यानंतर काय बदल होतो त्याचं जर तंतोतंत उदाहरण, जिवंत उदाहरण म्हणजे मोदीजी. आपण नेहमी लोकशाहीला, संसदेला पवित्र मंदिर, लोकशाहीचं पवित्र मंदिर संबोधित करत असतो, पण ह्या पवित्र मंदिरला पायमळणी केल्याशिवाय कोण ह्याच्यामध्ये पुढे गेलं. पण असे पंतप्रधान होते की जेव्हा पंतप्रधान झाले आणि पहिल्यांदा पाऊल ठेवलं तर त्या पायऱ्याला नतमस्त होऊन संसदेमध्ये पदार्पण करणारे आपले पहिले पंतप्रधान होते. आणि पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भाषण काय होतं, काय भाषण होतं की माझं सरकार हे गरिबाला समर्पित राहील, माझं सरकार हे शेतकऱ्यांना समर्पित राहील, माझं सरकार हे महिला माता भगिनीला समर्पित राहील, माझं सरकार हे युवकांना समर्पित राहील, माझं सरकार हे देशाच्या सुरक्षेला समर्पित राहील. या सगळ्या गोष्टी बोलल्या त्यांनी. काय करायला पाहिजे देशाच्या पंतप्रधानांनी? आपल्याला आठवत असेल 2014चा लाल किल्ल्याचं भाषण ऐका. 2014च्या लाल किल्ल्या भाषणांवरनं त्यांनी जेव्हा भाषण केले तेव्हा त्यांनी भाषणामध्ये एकच उद्गार केले, जिथं जिथं देवालय तिथे तिथं शौचालय. अनेकांनी टिप्पणी केली, अहो देशाचे पंतप्रधान, आम्ही खूप आशांनी पंतप्रधान निवडला. देशाच्या पंतप्रधानांनी कशावर बोलायला पाहिजे? परराष्ट्र धोरणावर बोलायला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेवर बोलायला पाहिजे, अर्थव्यवस्थेवर बोलायला पाहिजे. आणि हे पंतप्रधान शौचालयावर बोलतात. का बोलले हो मोदीजी? जिथं जिथं देवालय तिथे तिथे शौचालय. कारण 65 वर्ष होऊन सुद्धा आपल्या देशामध्ये 125 कोटी लोकसंख्या असणाऱ्या 55 कोटी लोक उघड्यावर शौच करायचे. परदेशात गेल्यानंतर इंडिया असं तुच्छतेने बघायचे. आज आपल्याला एक चित्र ढाईसवून गेलंय. थोडं मी मागं घेऊन जातो. 2013-14ला किंवा 14 पूर्वी कुठल्याही गावात गेल्यानंतर, मुगावरनं शेंदला गेल्यानंतर, शेंदवरनं निटूरला गेल्यानंतर, निटूरवर तापतो गेल्यानंतर गावाची ओळख कशी व्हायची हो? गाव आलं कसं कळायचं? वासावरनं कळायचं. आपण लग्न सरायला एका गावात दुसऱ्या गावात गेल्यानंतर काय, जिथं जिथं हागणदारी, गावाने सुरुवात आणि शेवट कसं व्हायचं, तिथे जिथं हागणदारी व्हायची. आज ते चित्र कुठं दिसतंय का? निलंगा तालुक्यात किंवा देशात कुठं चित्र दिसतंय का? 10 कोटीहून अधिक शौचालय मोदीजींनी बांधले. काय झालं शौचालय बांधल्यामुळं? आज कुठेही उघड्यावर शौच करत नाहीत. घाणीचं साम्राज्य कमी झाले, आरोग्यावर जी खर्च होणारे आरोग्य व्यवस्था घटलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं, याच्यामध्ये न कळत देवरूपी माणूस पदरला त्याच्यासारखं पदरला या देशामध्ये. कारण जेव्हा 2019ला करोनाच्या महामारीचा काळ आला, जर हे शौचालय बांधले नसते तर 25 कोटीहून अधिक लोक मृत्युमुखी झाले असते. कारण जर शौचालय नव्हते तर आपण कुठे शौच केला असतो? परत उघड्यावर. आणि करोनाचा संसर्ग सर्वात जास्त शौचाच्या माध्यमातून होतं हे अनेक वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञांनी सांगितले. त्याच्यामुळे शौचालय झाल्यामुळे आपल्या सर्वांचा जीव वाचला. त्याच्यामुळं काय झालं, पुढचा जो टप्पा होता करोनाच्या काळामधला, जीव वाचल्यामुळे लसीकरण अति चांगल्या पद्धतीने आपल्या करता आले. आज मोदीजींनी सांगितलं, जर शेतकरी असेल, मी सर्व इथं उपस्थितीला विचारतो, आपल्या घरात सर्वांचे खाते आहेत का? इथं बँक खाते आहेत? आपल्या आई वडिलांचे आहेत ना? मंडळीचे आहेत का? मुलांचे आहेत का? प्रत्येकाचे खाते. आता हे चित्र 14च्या पूर्वी विचार करा, घरातल्या किती लोकांचे खाते होते, एखाद्या दुसऱ्याचं खातं व्हायचं. माननीय मोदीजींनी काय केले, अनेक पंतप्रधान म्हणायचे मी वरनं 1 रुपया पाठवला तर 15 पैसे पोचायचे, 85-90 पैसे गळती लागायची. गळती कुठं लागायची सर्वांना माहित होतं, गळती कुठं लागायची. पण याला सुधारण्याचं धाडस योजना कोणी केलं नाही. मोदीजींनी काय केले, जनधन योजना लागू केली. जनधन योजनेच्या अंतर्गत 42 कोटीहून अधिक लोक बँकेमध्ये खाते काढले. जी अडचण होती आपली की 500 रुपये डिपॉझिट देऊन खाते काढावं लागतात, ते नाहीसी केली आणि 0 बॅलन्स खात्यावर आपण खाते काढले. त्याच्यामुळे काय झालं, आपल्या हक्काचा, अधिकाराचा तुमचा पैसा थेट तुमच्यापर्यंत पोहोचायला लागला. दुष्काळ भरपाई असेल, दुष्काळ अनुदान असेल, अतिवृष्टी असेल, महिलांचे बचत गटाचे पैसे असतील, शौचालयाचे पैसे असतील, कुठलेही पैसे असतील, कुठं तुम्हाला सरपंचाकडे, आमदाराकडे किंवा तहसीलदाराकडे जायची गरज पडली नाही. तुमच्या हक्काचा, अधिकाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचायला लागला. ही अर्थ क्रांती माननीय मोदीजींकडे झाली. आज आम्ही तिथं 2015च्या अधिवेशनात मी योगायोग
दिल्लीला होतो, त्यांनी म्हणले तुम्ही जनधन योजना लाए, क्या चलेगा देश में, डिजिटल इंडिया की बात कर रहे हैं, कि कैसा होगा शक्य। आज हमारा किसान गरीब आदमी है, गरीब ग्रामीण भाग में हमारे युवक रहते, इनको चलाना नहीं आता। तुम्ही सांगा, आज आपण किराणा गूगल पे पेटीएम करतो का? हा, आपल्याला अनाडिट व्हायचं काम ह्यांनी केलं, पण मोदीजींना विश्वास होता की आपण जर सुख सुविधा योजना लागू केल्या, उपलब्ध करून दिला, तर माझा शेतकरी बांधव पण जाऊ शकतो, तो शिकू शकतो, माझा तरुण वर्ग पण ह्या डिजिटल इंडियाशी जोडू शकतो। आज मोबाईलवर सर्वांकडे युट्यूब आहे, पेमेंट करताना ड्रीम 11 खेळतो काही, या सगळ्या गोष्टी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून झाल्या। हा, अर्थव्यवस्था जोडण्याचं काम धाडस माननीय मोदीजींनी केलं। आज महिलांना मुख्य पर्वत आणण्यात, आपण महिला फक्त सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी एवढं म्हणायचो, पण ह्यांचं सन्मान, स्वाभिमान करण्याचं काम कधी केलं नाही। आज बचत गटच्या माध्यमातून त्यांना हक्काचा पैसा त्यांना भेटायला लागला। आज ह्या राज्य सरकारने सर्वात ऐतिहासिक निर्णय घेतलाय। काय ऐतिहासिक निर्णय घेतला? पहिलं सर्वात जास्त खर्च कशावर व्हायचा? शिक्षण व्यवस्थेवर। आज अनेक मुली शिक्षणाच्या खर्च असल्यामुळे पीजी ते करत होते, 12वी नंतर शिक्षणात ठेवायचं। सरकारने निर्णय घेतला 1 जून नंतर जी मुलगी जन्माला येईल त्याला KG to PG मुफ्त शिक्षण, हा ऐतिहासिक निर्णय ह्या राज्य सरकारने घेतला। आज सर्वात 80 कोटी लोक मोदीजी म्हणले आमचे गरीब आहेत। काय केलं? सरांनी सांगितलं घरकुल दिलं, एवढं मोठं पहिलं घर भेटायचं, पाय लांब केले की अर्ध पाय, पण हा घरकुल एक रूम खोली चांगली आहे ना, छताचं 2 रूम, अन्न वस्त्र निवारा, छताची व्यवस्था केली, वस्त्राची केली अर्थक्रांतीच्या माध्यमातून। आणि आपल्या देशातल्या ज्या 80 कोटी लोक गरीब होते त्यांना गेल्या ह्याच्यामध्ये अन्न सुरक्षेच्या माध्यमातून 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ, असं 5 किलो 2014 ते 19 केलं। 19 करोनाच्या काळामध्ये 5 किलो मुफ्त तांदूळ दिलं, आणि 2022ला हे 5 वर्षीय योजना अजून कार्यान्वित केली। हा ऐतिहासिक निर्णय। आज पोटात काय दुखते काँग्रेसच्या, हे कसे करायला तुम्ही काय होणार आहे? आज तुमच्या शेतकरी सन्मान निधी सरकारने चालू केलं, 2000 रुपये द्या बाबा, 12 कोटी शेतकऱ्यांना द्या, काय फरक पडत नाही, कोण घेत नव्हतं, द्या 2000 रुपये, मग 3 महिन्याला द्या, वर्षाला 6000 रुपये द्या। ह्याच्यावर टीका, एवढ्याने का होते? एवढ्याने का होते? तुम्ही काय केलं ते सांगा ना, तुम्ही किती दिलो 65 वर्षामध्ये? तुम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुम्ही 1 रुपया तर दिलो का? तुमच्याकडून घ्यायचं काम केलं। आज ह्यांनी म्हणले की भैयासाहेबांच्या माध्यमातून एवढा निधी गेला, आम्ही आमच्या हक्काचा किती पैसा दिला नाही। तुमचाच पैसा तुमच्या मालापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही एक माध्यम आहे, ते योग्यरित्या पोहोचवण्याचा आम्ही एक 100% प्रामाणिक प्रयत्न केला। काँग्रेसवाल्यांनी केला तो, आणि तुलना करणं गरजेचं आहे। ही निवडणूक पंतप्रधान, जसं आपण सरपंच ठरवताना एक अभ्यासू, कर्तृत्ववान, धडाडीचा माणूस ठरवतो, अहो हे तर पंतप्रधान ठरवायचं आहे। आज भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान मोदीजींना घोषित केलं। काँग्रेसवाल्यांचे तुमचा पंतप्रधान कोण आहे? नाही, आम्ही सर्वजण एकत्रित येऊन परत विचार करू। खेळ आहे का हो? देशाच्या सुरक्षतेचा विषय आहे। आज तुम्ही विचार करा, देशाच्या गेल्या 10 वर्षामध्ये कुठं भूकमारी आढळली का? कुठं सामाजिक समतोल बिघडलं का? कुठं अर्थव्यवस्थेमुळे आपल्या बंडाळी उडाळी आपली गैरसोय झाली का? आपल्या देशाच्या आजूबाजूला बघा, प्रत्येक देशामध्ये काय ना काय झालंय। पाकिस्तान सारख्या देशामध्ये भूकमारीसाठी पूर्ण देश रस्त्यावर उतरलं, 3-3 किलोमीटर रांगा लागल्या 1 किलो तांदूळ, मुठभर तांदूळसाठी, गहूसाठी 260 रुपये किलो गहू पोचलं, तरी त्यांची भूक गेली। श्रीलंका, नेपाळ सारखा देश अर्थव्यवस्था ढासळली म्हणून पूर्ण लोक रस्त्यावर आले। आज बलाढ्य देश बनणारे UK असेल, अमेरिका असेल, युरोप असेल, सुरक्षेच्या कारणास्तव अनेक लोक बाहेर निघत नाहीत। मला सांगा, आज आपण 10 वाजता बसलो का आपल्याला कोणाची भीती आहे? आज मोदीजीने तुमच्या आमच्यासारखे, आपण लग्नसराई असेल, दिवाळी असेल, सण असेल, पाडवा असेल, 2 दिवस सुट्टी घेतो, गावाकडे जातो, आपल्या पाहुण्याराला भरतो, इकडं गावाला जातो, मामाच्या गावाला जा, कुणाला जावं जायचं। 3500 दिवस मोदीजी देशाचे पंतप्रधान होते, एक दिवस त्या माणसाने सुट्टी घेतली नाही। प्रत्येक दिवाळी कुठं साजरी केले? सीमेवर जाऊन आपल्या सैन्याबरोबर साजरी करणारा हा पंतप्रधान पहिला आपल्या देशात। ज्या देशाने 3500 दिवसात एक सुट्टी घेतली नाही, मला सांगा, आपल्या घराची चौकट पण फुटली, महिना लागतो आपल्याला दुरुस्त करायला। हे देशाचा कारभार आहे। 100 किलोमीटरवर गेलं तर सामाजिक आणि भौगोलिक भिन्नता आहे। प्रत्येक ठिकाणी इथनं तिथे गेलं तर भाषा, बोली, राहणीमान सगळं बदलत आहे। एवढे समाज, एवढी समाज व्यवस्था, एवढ्या वेगवेगळ्या धर्माला आपण आणतो, त्याला एक संघ ठेवण्याचं काम फक्त मोदीजीच करू शकतात।
आणि आज जर आपण मोदीजीच्या माध्यमातून जर खालीवर गेलो, आपलं मतदान तर देणार आहेत पण इतर मतदान आपण द्यायला पाहिजे. थोडं खालीवर झालं तर देश कुठं जाईल ते सांगता येत नाही. आज इतर देशाचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, आपल्या मोदीजींच्या पाया पडतात का नाही? आपण भेटलं टीव्हीवर, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आले, पाया पडले का नाही? ते आदरभाव होता, ते त्यांचा आदरभाव झाला का? आपल्या सर्वांचा झाला. जेव्हा इतर देशाचे पंतप्रधान आपल्या देशाच्या पंतप्रधानाला झुकून नमस्कार करतात, कुणाचा आदर आहे? ते तुमचा, आपला, सर्वांचा आदर आहे, देशाचा आदर आहे. आज युक्रेनमध्ये युद्ध झालं, पहिल्यांदा पंतप्रधानांनी कुठल्या दुसऱ्या देशाचे युद्ध थांबवलं. रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं, फोन केला, युद्ध थांबवलं आणि आपले जे तरुण विद्यार्थी आहेत ते सुखरूप येऊ लागले. आणि खरं सांगतो, माझी छाती कधी भरली, आपल्याला अभिमान वाटला जेव्हा पाकिस्तानचे पण भारताचा तिरंगा घेऊन बाहेर पडले. कारण त्यांना भारताचा तिरंगा घेतला तर सुरक्षा वाटली, एअरपोर्टला पोहोचले तेव्हा ते सुखरूप देशात जाऊ लागले. इतर देशाला जेव्हा भारताचा तिरंगा खांद्यावर घ्यावं लागलं तेव्हा ते सुखरूप त्यांच्या परदेशात, आपल्या देशात गेले. हे कुणाचं आहे? ही किमया कुणी केली? म्हणे मोदीजींनी केली. आज त्याच्यामुळे एक देशाच्या नवीन अध्याय आपल्याला लिहायचा आहे. आज 75 वर्ष होणार आहेत. आपल्या देशाचा एक माननीय मोदीजींनी जसं गरीब कल्याणचा नारा दिलता, आज सर्वांना जी आरोग्य व्यवस्था उपलब्ध होणार आहे, आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले अंतर्गत 5 लाख सुरक्षा कवच आहेत. आणि जिथं माझे वडीलधारी बसतात, 70 वर आणले की तुम्हाला 5 लाख भेटणार होते. कशामध्ये? आजारी पडलो, खोकला आला, काय आला तर. पहिलं होतं का? लोक अनेक आजारी पडले तर घरी बसायचे, शेत विकून आयुष्यभरची जी कमाई ते कुठं कॅन्सर मध्ये गेले. आज एक फोन केला, पत्र दिलं, आयुष्यमान भारत अंतर्गत 5 लाख सुरक्षा कवच आहेत, तुमच्या कुठल्याही अडीअडचणी दूर होत्या. आज ते जे देशाला चालू आहे, लातूरमध्ये चालू आहे. आज तुम्ही बघा, लातूरमध्ये मला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला, 14 पर्यंत 13-14ला आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिसरातलं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं आणि आपल्या देशाचं राहणीमान घटले का वाढले? हो, आजूबाजूला बघतोय, घट झाले का? वाढले. आजूबाजूला बघतो, ते दळणवळण व्यवस्था असेल, रेल्वेचं असेल, जाळं असेल, रोडचं जाळं असेल, सगळ्या योजना असतील, घटल्यात का वाढलेत? आज शिक्षण व्यवस्था असेल, पहिल्या शाळेला पण जात नव्हतात. बाळाच्या अंतर्गत जिल्हा परिषदच्या चेअरमन अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते, त्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला सुधारणा झाली का नाही? आज आपण आरोग्य व्यवस्था अंतर्गत आपण कुठल्याही PSC PUC ला जात होतो तर जात नव्हतो, प्रायव्हेट ह्याच्यात जातो का? तिथं औषधाची कमतरता होती, MO नसायचा, मेडिकल ऑफिसर नसायचा, कोणतं नसायचं. आज सगळी ही व्यवस्था सुरळीत करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं. आज तुम्ही ग्रामपंचायतचा कारभार करतात, एवढे आपल्याला तक्रार असतात. आता देशमध्ये एवढ्या गोष्टी करायच्या आहेत तर कसं नेतृत्व लागतं? त्याच्यामुळं फार विचारपूर्वक आपण मतदान करा. मी आवर्जून तुम्हाला विनंती करणार आहे, गावातनं एकही मतदान काँग्रेसला पडून, काँग्रेसचे पुढारी आले तर तुमचा हिशोब द्या म्हणा. आज त्यांनी समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, दिशाभूल करायचा प्रयत्न करतात, हे नाहीये ते नाहीये. तुम्ही काय केलं आणि काय करणार आहेत ह्याच्यावर बोला म्हणा. आम्ही काय केलं हे तुमच्या समोर ठेवलंय, काय करणार हे तुमच्या समोर ठेवलंय. आमचा पंतप्रधान उमेदवार घोषित केलाय, तुम्ही घोषित करा. आज तुम्ही एका खासदारला मतदान नाही करणार, देशाच्या इतिहासात, देशाच्या भविष्याला मतदान करणार आहे. तुमचा मतदानाचा अधिकार, तुमचा मतदानाचं वजन तेवढंच आहे. अंबानीचं मतदान आहे, तुमचं मतदान आहे. 100 कोटीचा मालक असलं त्याचं मतदान जेवढं मोलाचं आहे तेवढंच मोलाचं तुमचं मतदान आहे. त्यात आपलं मत कमी आहे का? संविधानाने जो अधिकार दिलाय त्याला सर्वात महत्वाचा अधिकार म्हणजे तो मतदानाचा आहे. तो खूप विचारपूर्वक आपण करा. आणि मला विश्वास आहे आपण ज्या पोटतिडकीनं आपण एवढ्या उपस्थित इथं जमलात, निश्चित विधानसभेमध्ये तर मी वेगवेगळ्या विषयावर बोलणारच आहे, पण ही देशाची निवडणूक आहे. आपण फार जाणीवपूर्वक माननीय मोदीजीला मतदान करचाल. आणि मुगाव ह्या गावातनं सर्वात जास्त फटाकडे आवाज 4 जूनला येतील ना, कारण न्यूट्रो सर्कल मध्ये सगळे गाव प्लस मुगावमध्ये, म्हणून पहिल्या सुरुवात करायची मुगावमध्ये जायचं, कारण मोदीजींनी केलं. स्वतःसाठी मतदान मागायला नाही, देशासाठी मतदान मागायला आलोय. आणि मला विश्वास आहे या नेतृत्वानं पूर्ण समर्पित भावनेने आपल्या देशाला एक चांगल्या दिशेने विकसित भारत म्हणून एक स्वाभिमानाने जगण्याचा दृष्टिकोन दिलाय. आपण सर्वजण त्या नेतृत्वाच्या पाठीमागं भक्कमरूपी राहताल अशी मला अपेक्षा आहे. आणि मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही खासदारच्या माध्यमातून मोदीजीला देताल अशी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.